नमस्कार मंडळी. आज म्हटलं शेवटचा बाजार आहे, चला करून येऊ. नेक्स्ट वीकमध्ये मी राहणार नाही. म्हटलं आज मम्मीला घेऊन जाऊत. सकाळी सकाळी चहा घेतला, टोस्ट खाल्ले आणि विश्वमला म्हटलं तू ब्रश करून घे. त्याच्यासाठी बटाटा पोहे बनवून ठेवले आणि म्हटलं त्याला वाढून मग मी जाईल. मग मम्मीला पण म्हटलं तू रेडी हो आणि मी पण रेडी झाले. म्हटलं जाऊन थोडासाच बाजार आणायचा आहे. असंच चाललं. मग पिशवी घेतली आणि गेलो आम्ही बाजारात. मस्त आभाळ पडलेलं होतं, त्यामुळे छान वाटत होतं. मागच्या वेळेस तर इतकं पाणी आणि बाजार पण नाही झाला आमचा नीट. घाईघाईत केला होता. येताना बरंचसं काही घ्यायचंच राहून गेलं होतं. मग आज घेतलं. वटपौर्णिमेचं सगळं पूजेचं सामान आलेलं होतं. मी तर इथं राहणार नाही म्हणून मी एक घेतलं. तिकडं भेटत पण नाही. तिकडं वडच कसं तरी शोधावा लागतो मला. ह्या मोठ्या मिरच्या घ्यायच्या होत्या मम्मीला, पण आज बाजार इतका महाग होता. कदाचित पावसामुळं सगळंच, अवकाळीमुळं सगळं महाग झालेलं आहे. सगळं 20 रुपये पावशेर, 30 रुपये पावशेर असं होतं. 15-10 काहीच नाही, सगळं 20च्या पुढंच. मग आपली मटकी घेतली. ती तर मस्त आहे, घ्यावीच लागते ती. तिच्याशिवाय बाजार तर होतच नाही. आणि ही पण आमच्या इकडं भेटत नाही मला खायला, म्हणून मी इथं असतानाच खाऊन घेते. आणि हे असे ह्या ज्या गाड्या असतात, हातगाड्या, इथं बघायचंच असतं. काही घ्यायचं नसतं पण बघायचं असतं. आंबे घेतले. आज घेतले आंबे. छान ते टेस्ट करायला देत होते. अशी एक स्लाईस देऊन सगळ्यांना टेस्ट करायला, बघा गोड आहे. मग घेतले. इथून भेळ घेतली. गरमागरम जिलेबी पण घेतली. भेळ कधी घेतली नव्हती मी इथून, आजच घेतली. आणि जिलेबी घेतली. आणि मग घरी आलो. आणि हा आमचा 500 रुपयाचा बाजार झाला आहे आज, कारण की खूप जास्त महाग होता बाजार. आणि आम्ही जरा फळं वगैरे पण घेतले त्याच्यामुळं. आणि मग आल्यावर काय हिशोब करायचं, सगळं लिहून ठेवायचं, हे तर आलंच. मग मटकी भेळ करून खाल्ली, कारण की भेळ आणलेली होती आणि त्यांनी मटकी कांदा पण दिलेला होता सोबत. मग तर खावीच लागली, नाहीतर ते कांदा पण खराब होऊन जातो. दुपारी आम्ही खाल्लं पुरी आणि भाजी. संध्याकाळी मी पाटावरून केस धुवून आले. म्हटलं आता काही नंतर भेटणार नाही. मग ह्या दोघांचं काहीतरी चालू आहे चर्चा तिथं रोडच्या कडेला. हा ती तरी ॲक्टिंग करून दाखवत आहे बाबांना, काहीतरी प्राणी बनवतोय वाटतं. मग मी बसले चालत. मम्मीने इथं थोडासा रोडच्या कडेला कचरा असा जाळायचं म्हणते ती. आम्ही फेकत असतो कागद वगैरे. मग ती म्हटली मी जाळून टाकते. म्हटलं जाळ, मी चालते इथंच.